मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर जे काय असतात ते डायग्नोसिस म्हणजे जे काही ट्यूमरचं डायग्नोसिस करण्यासाठी जे काही वापरले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर त्याचे 3 एक्झाम्पल्ससुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ट्यूमरचे डायग्नोसिस आहे ते आपण बायोकेमिकल ट्यूमर मार्कर जो हा टॉपिक आहे थोडा आपण डिस्कस केला होता. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. आणि या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहे ते म्हणजे काय असतात आणि तसंच त्याचे 3 एक्झाम्पल पाहणार आहोत. तसंच त्याचे लिमिटेशन आणि जे काही त्याचं फंक्शन वगैरे आहे ते पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये जो आपण टॉपिक डिस्कस करतोय त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया. Immunological tumor marker are a type of a tumor marker measure in the blood, urine or other bodily fluid. आणि हे जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहे हे असे ट्यूमर मार्कर आहेत जे की ब्लडमधून, युरिनमधून आणि अजून काही जे काही आपले जे काही बॉडीमधले जे काही फ्लुइड्स वगैरे असतात त्याच्याद्वारे आपण हे मेजरमेंट त्याचं करू शकतो. Unlike the biochemical marker, immunological tumor marker are specific to the immune system response to the cancer. आणि जे काही केमिकल जे काही मार्कर आहे त्याच्याऐवजी जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहे स्पेसिफिक आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जे काही इम्युन सिस्टीम आहे ती कॅन्सरच्या सोबत कशी रिस्पॉन्स करते त्याच्यावरून पूर्णपणे याचा स्टडी हा केला जातो. दे अँड डायरेक्टली प्रोड्यूस बाय द कॅन्सर सेल themselves but rather by the body in the reaction to the presence of cancer. पण हे जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहे त्याचं प्रोडक्शन हे आपल्या बॉडीमध्ये डायरेक्टली कॅन्सर सेल जे काय असतात त्याचं हे प्रोडक्शन करत नाही. कारण की जे पूर्णपणे आपल्या बॉडीमध्ये जे काही त्याचं जर एखाद्या वेळेस जर एखादी कॅन्सर सेल असेल तर हे जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहे ते केव्हा प्रोड्यूस होतात, ज्यावेळेस आपली जी काही बॉडी असेल किंवा इम्युन सिस्टीम असेल ती त्याच्यावरती रिॲक्ट होत असेल किंवा त्याला किल करण्याचे जर एखादा सिग्नलिंग पाथवे किंवा एखादा डिस्ट्रक्शन पाथवे जर ऑन करत असेल किंवा त्याच्या अगेन्स्ट पाथवे रन करत असेल त्याला किल करण्यासाठी त्या ट्यूमर सेलला, त्यावेळेसच मग हे जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर याचं प्रोडक्शन हे होत असतं. कारण की बायोकेमिकल ट्यूमर मार्करमध्ये काय होत असतं त्याच्यामध्ये हे जे काही कॅन्सर सेल असतात ते बॉडीमध्ये असल्यानंतर जर झाले त्याचं जर ग्रोथ ही आढळून आली तर लगेच ते केमिकल मार्कर आहे ते सिक्रेट व्हायला चालू होतात. पण हे जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहेत ते डायरेक्टली ज्यावेळेस आपली बॉडी त्याच्यासोबत रिॲक्शनमध्ये येते किंवा त्याला डिस्ट्रक्शन करायची जर एखादा पाथवे चालू झाला असेल त्यावेळेसच हे जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहे त्याचं जे काही प्रोडक्शन वगैरे आहे ते होत असतं. आणि हे जे काही डायरेक्टली हे कॅन्सर सेल हे प्रोड्यूस करत नाही, आपल्या जे काही इम्युन सिस्टीममध्ये याचं प्रोडक्शन हे केलं जातं. तरी झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण त्याचे 3 एक्झाम्पल पाहूयात. पहिलं आहे सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल. दीज आर द रेअर कॅन्सर सेल दॅट हॅव अ शेड फ्रॉम द ट्यूमर अँड ट्रॅव्हल थ्रू द ब्लड स्ट्रीम. आणि हे जे काही सेल आहेत त्या एकदम रिअर आपल्याला पाहायला मिळतात आणि जे काही आपली ब्लड स्ट्रीम असतील, रक्तवाहिन्या असतील त्याच्यामधून हा ट्रॅव्हल होत असतो. देअर प्रेझेन्स कॅन साइन टू द ॲडव्हान्स कॅन्सर. आणि जर जे काही इम्युनॉलॉजिकल हा जो काही ट्यूमर मार्कर आहे त्याचं सिक्रेशन जर झालं तर समजायचं की हा जो काही जास्त प्रमाणामध्ये ॲडव्हान्स कॅन्सर हा त्या पर्सनमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे आपण डायग्नोसिस करू शकतो या सेलमुळे. ट्यूमर infiltrating lymphocyte. These are the immunolymph cell that have the ट्यूमर मास. आणि हे जे काही इम्युनोसेल असतील या लिम्फोसाईट असतात त्याच्यामध्ये त्याचं ट्यूमर मास आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस हाय लेवलचे जे काही TIL हे जे काही सेल असतील त्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा लिम्फोसाईट, तर त्याच्यामुळे जे काही प्रोग्रेस जे काही इंडिकेटर आहे किंवा पॉझिटिव्ह जास्त प्रमाणामध्ये हाय लेवलचं कॅन्सर त्याच्यामध्ये झालेलं आहे तर त्यावेळेस आपली ही बॉडी काय करत असते, त्या कॅन्सरच्या अगेन्स्ट फाईट करत असते, जेणेकरून हे जे काही TIL हे जे काही लिम्फोसाईट आहे त्याचं सिक्रेशन हे चालू होतं. तिसरा पॉईंट आहे इम्युनो चेकपॉईंट मॉलिक्यूल. हे दोघंही सेम आहे. बायोकेमिकलमध्ये सुद्धा इम्युनो चेकपॉईंट मॉलिक्यूल आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा जे काही इम्युनो चेकपॉईंट मॉलिक्यूल आहे त्याच्याद्वारे आपल्याला कॅन्सर आहे की नाही ते डायग्नोसिस आपण करू शकतो. दीज आर द प्रोटीन ऑन द इम्युनोसेल दॅट रेग्युलेट द इम्युनो रिस्पॉन्स. आणि हे जे काही याचं जे काही प्रोटीन असतात ते इम्युनोसेलवरती
प्रेझेंट नसतात, जेणेकरून जे काही आपले इम्युनो रिस्पॉन्स असेल तर त्याला पूर्णपणे रेग्युलेट करण्यासाठी काम करत असतात. द ट्यूमर कॅन समटाईम एक्सप्लॉइट दिस चेकपॉईंट टू एम्बेड द इम्युनो अटॅक. आणि हे जे काही ट्यूमर काय करतात, हे जे काही इम्युनो चेकपॉईंट मॉलिक्यूल असेल त्याच्यावरती काय करतात, लिगँडचं त्याच्यासोबत इंटरॅक्शन घडवून आणतात आणि आपली जी इम्युनो सिस्टीम आहे ते लिगँडच्या अगेन्स्ट जे काही फाईट सिस्टीम आहे ते ओपन करते किंवा त्याच्या अगेन्स्ट फाईट सिस्टीम ही रन करत असते. आणि मग ट्यूमर काय करतो, मग त्याची मागं ही ग्रोथ ही चालू ठेवतो आणि त्याच्यामुळे काय होतं, फक्त लिगँडचं जे काही आहे त्याचं डिस्ट्रक्शन होतं किंवा प्रोटीनचं डिस्ट्रक्शन होतं, या ट्यूमरचं डिस्ट्रक्शन हे होत नाही. तर मग याच्यामुळे हा जो काही हे जे काही चेक पॉईंट्स आहे तो ट्यूमर हा डायरेक्टली एस्केप करून टाकतो. आपली जे काही इम्युनो अटॅक आहे तो त्याच्या ट्यूमरपर्यंत जात नाही. ड्रग दॅट टार्गेट दिस चेकपॉईंट आर प्रॉमिसिंग न्यू एरिया ऑफ अ कॅन्सर ट्रीटमेंट. आणि आपण जर जे काही वेगवेगळे जे काही ड्रगचा वापर केला तर आपण हे जे काही चेकपॉईंट्स आहेत त्याच्यावरती जर आपण त्याचं इम्प्लिमेंट वगैरे केलं किंवा टार्गेट केलं, त्याच्यामुळे जे काही कॅन्सर ट्रीटमेंट आहे ते होण्यात मदत होऊ शकेल. कारण की त्याचं एक स्पेसिफिक काय करतो ट्यूमर, तो प्रोटीन सिक्रेट करतो किंवा लिगँड सिक्रेट करतो आणि त्याचं आपले जे काही सेल आहेत किंवा इम्युनो सिस्टीम आहे ती त्याच लिगँडच्या अगेन्स्ट इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करते आणि जो काही ट्यूमर आहे तो मागं ग्रोथ त्याची होत असते. तर मग जर आपण डायरेक्टली जे काही चेकपॉईंट्स आहेत त्याच्यावरती जर आपण टार्गेट केलं ड्रग्सचं, तर मग ते लिगँड किंवा प्रोटीनसोबत जे काही इंटरॅक्शन किंवा त्याच्या अगेन्स्ट इम्युनो रिस्पॉन्स न जनरेट करता डायरेक्ट ट्यूमरच्या अगेन्स्ट आपण इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करून त्याला पूर्णपणे किल करण्यासाठी वेगवेगळे ड्रग्सचा आपण वापर करू शकतो. तर हे त्याचे 3 मेन एक्झाम्पल आहेत आणि आता आपण त्याचे लिमिटेशन बघूयात. तर तसं याचे इम्पॉर्टन्स पण आहेत इम्युनोथेरपीमध्ये. मेनली जर आपण पाहिलं तर कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये 4 मेन किंवा 3 मेन जे काही स्टेप किंवा थेरपीज वापरल्या जातात. पहिलं आहे रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी आणि किमोथेरपी. तर इम्युनोथेरपीमध्ये जास्त प्रमाणामध्ये हे जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्करचा जास्त आपल्याला उपयोग पाहायला मिळतो. आणि जर आपण लिमिटेशनचा जर विचार केला की याच्यामुळे आपण स्पेसिफिक जे काही दुसरे कॅन्सर आहेत ते आपण डायग्नोसिस किंवा त्याचं इलिव्हेशन आपण हे करू शकत नाही काही कंडिशनमध्ये. नॉट ऑल कॅन्सर हॅव युनिक इम्युनॉलॉजिकल मार्कर. आणि काही कॅन्सर असतात त्यांच्याकडे काही युनिक जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहेत ते प्रेझेंट नसतात. तसंच आणि हे जे काही वेगवेगळ्या टेस्ट वगैरे आहेत त्याच्याद्वारे हे जे काही डायग्नोसिस केलं जातं इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर थ्रू जे कॅन्सर सेलचं, तर ते खूप कॉम्प्लेक्स आहे आणि तसंच ते एक्सपेन्सिव्हसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण त्याचे आता इम्पॉर्टन्स पाहूयात. तर मी मगाशी सांगितलं की जे आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आहे इम्युनो सिस्टीमची, ज्याच्यामुळे इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर हे प्रोड्यूस होत आहे, त्याच्यामुळे कॅन्सरचं सेल आपण डायग्नोसिस करू शकतो. तसंच मेनली ही जी काही टेक्निक आहे ते इफेक्टिव्ह आपण पाहायला मिळते इम्युनोथेरपीमध्ये. तसंच आपण जर पाहिलं, जर एखादा पेशंट जर इम्युनोथेरपीद्वारे जर कॅन्सर सेलशी लढत असेल किंवा कॅन्सर सेल त्याचं किल करण्यासाठी इम्युनोथेरपीचा जर वापर करत असेल, तर मग ह्या जे काही प्रोटीन्स वगैरे असतील किंवा त्याच्यामुळे ते आपण डायरेक्टली आयडेंटिफाय करू शकतो की ट्यूमर सेल कोणत्या एरियात आहे आणि कोणत्या बॉडी पार्टमध्ये त्याचं इन्फेक्शनही झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही इम्युनॉलॉजिकल ट्यूमर मार्कर आहे तो हा पॉईंट आपण डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.